चिकलठाणा MIDC मधील टाटा केमिकल या कंपनीच्या जागेच्या ठिकाणी आपण आहोत. आपण बघतोय कशा पद्धतीचे या ठिकाणी झाडं आहेत आणि हे झाड तोडण्यासाठी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही आणि झाडाची कत्तल या ठिकाणी सुरू आहे. याच विषयावरून बोलण्यासाठी या प्रभागाचे MIM चे नगरसेवक काकासाहेब काकडे आपल्या सोबत आहेत. काकासाहेब, सत्ताकारांमध्ये स्वागत आहे. काय सांगाल, काय नेमका तुमचा आक्षेप आहे या ठिकाणी? सर्वात प्रथम मी सत्ताकारण न्यूजचं मनापासून धन्यवाद करतो, कारण की आपण लोकांना जागृत करताय आणि हेच करायला पाहिजे. मग नगरसेवक असू द्या, सामान्य माणूस असू द्या. आज टाटा केमिकल कंपनी, मी गेल्या 10 दिवसापासून मी प्रशासनाकडे निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी झाडाचा कत्तल होत आहे. आज मी नगरसेवक असताना सुद्धा या ठिकाणी लेटर दिल्याच्या नंतर याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आतापर्यंत तुम्ही बघताय, हे समोर बघा तुमच्या, असे प्रत्येक ठिकाणी छोटे 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 झाडाचे तुकडे करून या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे. आणि या ठिकाणी टाटा केमिकल कंपनी प्रशासनामध्ये लिहिलेलं आहे, असं कायद्यामध्ये अशी तरतूद आहे का 5 वर्षाच्या वरती जर झाड असलं तर त्याला परमिशन काढणं लागतं. तर आपण बघू शकतात, हे समोर आपल्या समोर एक झाड आहे बाबळीचं, त्याच्या पलीकडे हे लिंबाचं झाड आहे. अनेक लिंबाचे झाडं या ठिकाणी आयुर्वेदिक म्हणून या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. त्याच्यापासून चांगल्या पद्धतीनं ऑक्सिजन आपल्याला भेटतं. आणि या ठिकाणी आपण बघतात, हे लिंबाचं झाड बघा, हे सांगतात या ठिकाणी टाटा केमिकलमध्ये का या ठिकाणी छोटे छोटे झाडं आम्ही तोडून टाकलेले आहे. या ठिकाणी पहिलं बायोडिझेल तयार केलं जात होतं, म्हणून हा संपूर्ण जंगल बनून हा जंगल राज या ठिकाणी तयार झालेला आहे नारेगाव परिसरामध्ये. म्हणून मला सांगायचं आहे का जे कोणी पण याच्या मागचे असेल, या ठिकाणी 18 ते 20 एकर ही जागा आहे. या ठिकाणी 1000 कोटीचा टर्नवर्क या ठिकाणी प्लॉटिंगच्या माध्यमातून ब्रोकरशिप वाले करत आहे. जे कोणी घेतले असेल आणि जेने कोणी झाडं तोडलेले असेल तर कायद्याच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तुम्ही महानगरपालिकेकडे जी तक्रार केली, त्या तक्रारीत तुम्ही काय म्हटलं नेमकं? त्या तक्रारीमध्ये आम्ही सरळ सांगितलेलं आहे का जे झाडं तुम्ही तोडताय त्याच्याबद्दल तुम्ही किती हजार झाडं लावणार आहे. कारण की या ठिकाणी जवळजवळ 15 ते 20 हजार झाडं लावलेले, किती लाख झाडं लावणार आहे. आज एका ठिकाणी नरेंद्र मोदी सारखा व्यक्ती सांगतो, या देशाचे पंतप्रधान, या देशाचे मसिया, ते सांगतात का झाडे लावा, झाडे जगवा, जग जगवा. आणि या ठिकाणी दाखवलं जातं का झाडाचा दिनादास कत्ल केला जातोय, दिनादास. आणि रात्रीचे या ठिकाणी झाडाचा कत्ल करून या ठिकाणी अनेक झाडं या ठिकाणी, हे बघा तुम्ही, या ठिकाणून पूर्ण अत्यंत जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे. इथं कोणाला आतमध्ये सापडणार नाही. या ठिकाणी तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी झाडाचे छोटे झाडं तोडून या ठिकाणी छोट्याशा खांडक्यात तयार करण्यात आलं. म्हणजे आपण कुठंतरी चुकतोय, प्रशासन या ठिकाणी कुठंतरी झोपलेलं आहे, प्रशासनाला जाग येत नाही. म्हणून मला हे सांगायचंय, टाटा केमिकल कंपनीमध्ये ज्या पद्धतीने जो धडाकेबाज झाडाचे कत्ल होत आहे, ही कुठंतरी थांबायला पाहिजे. महानगरपालिकेकडे जी तक्रार केली तुम्ही, तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने तुम्हाला काय उत्तर देण्यात आलंय? आतापर्यंत महानगरपालिकाने या ठिकाणी प्रशासन आलं, त्यानं नोटीस लावली, पण तरी प्रशासनाला ते गिनत नाहीये. तरी या ठिकाणी त्यांचं कत्ल चालू आहे. आता आपण बघितलं, तुम्ही सांगितलं तुम्ही महानगरपालिकेकडे तक्रार देखील केलेली आहे, त्यांनी आले, नोटीस लावली, तरी झाडाची कत्तल चालू आहे. पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? आता तुम्ही या इकडे, मी तुम्हाला दाखवतो. एक झाड नव्हे, किती झाडाचे कत्ल झाले मी तुम्हाला झाडं सुद्धा मोजून दाखवू शकतो. हे बघा, हे बघा तुम्ही, या ठिकाणी कशी झाडाची कत्तल झाली. हे बघा, या ठिकाणी झाडाची कत्तल झाली, त्या ठिकाणी झाडाची कत्तल झाली, त्या ठिकाणी झाडाची कत्तल झाली, हे त्या ठिकाणी सुद्धा, त्या ठिकाणी सुद्धा. म्हणजे कसं एक 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 झाड तोडून कशी कत्तल केल्या जाते, हे त्याच्या मागचं प्लॅनिंग तयार करून म्हणजे दाखवायचं असं का छोटे 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 झाडं तोडून, म्हणजे जे 5-5, 6-7 वर्षाचे आणि जे 15-15, 20-20 वर्षाचे, त्याला नंतर मोठ्याला त्याला सुद्धा आतमध्ये जाऊन सुद्धा तोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? या ठिकाणी जर हे लवकरच्या लवकर जर न थांबल्यास मी मोठं आंदोलन या ठिकाणी ठरवलं. आणि या ठिकाणी टाटा केमिकल मध्ये कोणताही प्रोजेक्ट या ठिकाणी येऊन देणार नाही आणि होऊन देणार नाही. नक्कीच आपण बघितलं तर प्रचंड असं जंगल आहे या ठिकाणी, खूप मोठमोठी झाडं आहेत. आपण जर पलीकडे बघितलं तर मी सांगेल की इकडचे तुम्ही ह्या परिसरातली देखील झाडं दाखवावेत. खूप मोठमोठी झाडं आहेत, काही ठिकाणी नंबरिंग पशु पक्षी जे ज्यांना आपण म्हणतो तर पशु पक्षी एका झाडावरती कुठेतरी आपला घरटा तयार करतात. इकडे घरटा तयार करतात आणि घरटा तयार करून या ठिकाणी चिमणे पाखरे या झाडावर बसतात, आपलं जगण्याचा मार्ग या ठिकाणी शोधत राहतात. जर या ठिकाणी जंगल खतम झालं तर त्या पशुपक्ष्यांना कुठं जायला पाहिजे.
पशुपाखरांचा थोडे विचार करायला पाहिजे. ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला जर माणसाला जर घर नसेल तर तो घर बनवण्यासाठी आपलं आयुष्य घालतो आणि कुठंतरी एक आपलं चार पत्राचं घर बनवतात. म्हणून मला सांगायचं या ठिकाणी पशुपक्ष्यांचे सुद्धा खोपे तयार केलेले आहे आणि पशुपक्षी हा दिवसभर हिंडून आपल्या चिमण्या पाखराला पाचोळा व त्याचं खाद्य कसं आणून आपल्या पिल्ल्याला खाऊ घालतं, तसं या ठिकाणी हे झाडं जर उद्ध्वस्त झाले तर त्या पशुपक्ष्यांना जायचं कुठं. नक्कीच आपण बघितलं तर या ठिकाणी प्रचंड अशी मोठी झाडं आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि हे झाडं आता जगले पाहिजेत, जपले पाहिजेत आणि एकूणच निसर्गाचं जे समतोल आहे तो राखण्यासाठी कुठंतरी इथं मदत झाली पाहिजे, अशीच भूमिका या ठिकाणी काकासाहेब काकडे यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळं आता या अनुषंगाने पुढचे काय काय पाऊल पडतील ते पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.